चला. अंकल शूज. चालेल चालेल. काय नाही चल. इथे फार लांब होईल ना? नाही. काय करतोय? तिथे बसतो. खुर्ची पुढे कर. बरं, काय घेणार? पाणी की सरबत की चहा किंवा कॉफी? पैसे. अहो पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत. उद्या नकोच आहेत, आज हवेत. नाही अंकल काही नको आम्हाला. आम्ही जस्ट पैसे आले की ते घेऊ आणि निघू. कधीपर्यंत येतील? कधीपर्यंत येईल तुमचा नातू? आता मुलांचं काय सांगता येते का? अहो मुलं म्हणजे देवाघरची फुलं. फुलं. हा, फुलावरून आठवलं. अहो आमच्या घरात खूप फुलझाडं आहेत आणि फुलं नसलेली सुद्धा झाडं आहेत. माझ्या बायकोनं लावलेली. 4 वर्षापूर्वी गेली ती. असो, येणारा कधीतरी जाणारच. तर मुद्दा असा की आता झाडांना पाणी घालायची वेळ झाली. बेस्ट बेस्ट. आम्हाला द्यायचं जे पाणी आहे ना ते त्यांना द्या. हा, झाडं लावा, झाडं जगवा. कसं देणार? वयोमानाप्रमाणे नाही जमत. माझा नातू मला मदत करतो, पण त्याच्यामुळे अडकलोय मी आणि तुम्ही सुद्धा. आता तुम्हाला, मला आणि या झाडांना तो येईपर्यंत वाट बघावी लागणार. तुम्ही एक काम करता का? नाही म्हणजे तो येईपर्यंत तुम्ही मला मदत कराल का झाडांना पाणी घालायला? हॅलो. हा, कुठे कुठे ऍडमिट केलं? कुठे कुठे म्हणजे? संपला बाहुबली 2. आता बास. आता अजून पिक्चर नाही बघू शकत मी. तुम्हीच म्हणालात ना तुमचे फ्रेंड्स येणार आहेत, मग ते कुठे आहेत? अहो ते फुकट आहेत, त्यांना काहीही कामधंदे नाहीयेत. पण मला निघावं लागेल, मला काम आहेत. अच्छा, ते फुकट आहेत, तुम्हाला खूप काम आहे.
आनंद झाला ऐकून. आणि तुम्ही त्यांच्यासोबत बसून फिल्म्स बघणार होता ना, म्हणून तुम्ही फिल्म्स पण डाउनलोड करून घेतल्या. अहो पण आता काय फ्री वायफाय म्हटल्यानंतर ते पण बघू शकतात ना त्यांच्या मोबाईल मध्ये. वेड्याच आता तुम्ही. अच्छा, आम्ही वेडे आहोत. हो, आम्ही वेडेच आहोत. तुम्ही शहाणे आहात ना, बरोबर ना? हे बघा, ते आल्याशिवाय तुम्हाला इथून जाता येणार नाही. मग ते आले ना की तुम्ही खुशाल जा. अहो पण मी इतका वेळ काय करू बसून? आमच्याकडे आहेत ना खूप काम. ठेवू का? नको नको, त्यापेक्षा तुम्हीच एक काम करा. काय? मला ना तुम्ही अजून 2 फ्री केक द्या. ठीक आहे, बसा तुम्ही. हे झाड हिने आमच्या नातवाच्या जन्माच्या वेळेला लावलं आणि हे त्याच्या बारशाच्या वेळेला लावलं. आणि ते हो, तुम्ही रिटायर झाला तेव्हा लावलं ते. हो, माहिती आहे मला ते. माहिती, तुम्ही मगाशी सांगितलं का? हा. अरे रे, ते वयोमानाप्रमाणे सगळं विसरायला होतं मला. ओके अंकल, ते सगळं राहू दे. ती 2च झाडं राहिलीत आता. जरा अजून पाणी देता का आणून? म्हणजे ते पण काम संपवून टाकतो. कसं आणणार सांगा, कसं आणणार? बाई, कसं आणणार म्हणजे काय? हे बादलीतच आणायचं पाणी. आणि अच्छा, तुम्हाला वेळ लागेल म्हणून म्हणताय. मी आणतो तू पाणी. घेऊन जा. नाही, तुम्ही सुद्धा आणू शकत नाही. का? अहो, उरलं सुरलं पाणी आपण झाडांना घातलंय. टाकीचा नळ बिघडलेला आहे. गेले 4 दिवस झाले. पाणी वापरण्या अगोदरच संपलेलं असतं. अरे बाई, मग बोलवा ना प्लंबरला. त्याला बोलवायलाच पाठवलाय मी माझ्या नातवाला. अच्छा, एक सेकंड. तो तर ते पैसे आणायला गेला होता ना? अहो, ATMच्या वाटेतच प्लंबर आहे. पण हा ATM मधून पैसे काढणार कधी, प्लंबरला सांगणार कधी, आणि प्लंबर येणार कधी, आणि तो नळ दुरुस्त होणार तरी कधी? मी काय म्हणतो, माझा नातू पैसे घेऊन येईपर्यंत तुम्ही जरा ते येस. राहिले पुला. हो, या ना, बसा ना. अरे बरं झालं आलात. काय माणसात अरे तुम्ही. वाजले की ती काय वेळेचं वगैरे भान आहे की नाही? कशाला बोलतोय? कशाला बोलतोय? काय बोलू नकोस, काय बोलू नकोस. गप गप. काय काय रे गडप्पा? बाहुबली बघायचंय ना? बसा तिकडे, फ्री वायफाय. बरं, मी निघू का? नाही, मला काम आहेत की बसू इथेच? नाही, सॉरी, निघा तुम्ही. ओके, थँक्यू. बाय शिवगामी, बाय देवसेना. बलिदानो आहुतियो जनकी. माणसाला माणूस जोडतो, गर्दीला गर्दी ओढते. ठीक आहे ना? अरे मग आधी द्यायचं ना. जाऊ, खराब झालं. बसा बस. तुम्हा दोघांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. भाई ठीक है, लेकिन उस खुशी में पैसे मत कमी करना. अंकल, घरातले बाथरूम मधले सगळे नळ दुरुस्त केलेत आम्ही. एकदा चेक करून घ्या पाणी व्यवस्थित येत आहे का. आणि येत असेल तर बाई आमच्यासाठी 2 ग्लास पाणी आणलं तर. साहेब, कशाला त्यांना सांगतोय? नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो, तुम्ही एवढं काम केल्यावर तुम्हाला पाणी काय सरबतच द्यायला हवं. 4 वर्षापूर्वी माझ्या बायकोनं ते कोकम सिरप तयार करून ठेवले. अहो, नुसतं पाण्यात मिसळलं की झालं सरबत तयार. वा, तुला माहिती सरबत प्यायल्यावर माझी बायको जिवंत आहे की काय असं वाटतं. एकदम फ्रेश वाटतं.
पण मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येतो. थांबा हा, मी आलो. तोवर तुम्ही हे मटार सोलून ठेवा. तेवढाच तुमचा टाइमपास. मी आलो. अरे हो, पण ते भांड लागेल ना मटार सोलायला. नाही भांड नको नको. हा ते पेपर आहे ना, आम्ही त्याच्यात ठेवतो साधा आणि सगळं. पेपरची सवय. मी आलोच सरबत घेऊन. सावकाश. टाइमपास. पेपरची सवय आहे. काय घेणार? जरा प्रेमाने काय घेणार? सॉरी हा, तुमच्या मित्रावर आम्ही चिडलो मगाशी. ते काही मागवतच नव्हते, मग आम्ही काय करणार ना. पण त्याचा राग तुम्ही नका मनात ठेवू. तुम्ही सांगा काय घेणार? अरे बोलत का नाही आहात? सांगा ना काय पाहिजे तुम्हाला. अरे नाही बोलणार बाई ते. अरे सिस्टर आनंदीबाई नाही बोलणार ते. काय बाई काय बोलणार? बघितलं तसं दमत देऊन आणलाय बाई ते. ती आज्ञाधारक आहेत ना बाई. गर्दी वाटली पाहिजे, गर्दी. म्हणजे काय बडबडतोयस तू? अरे कस्टमर्स आहेत आपले ते. हा एक्झॅक्टली, कस्टमरच आहेत. वाटतायत ना कस्टमर. दिल जीत लिया तुमने आज तो. ऐक ना, नीट कळेल असं बोल ना. अरे सावी सिस्टर, तूच नाही का सकाळी मला गुरुमंत्र दिला होतास. हॉटेलमध्ये कशी अशी गर्दी वाटली पाहिजे. गर्दीमुळे गर्दी झाली पाहिजे बाई. मग आपण आपल्या एरियात गेलो आणि हे 4-5 पंटर लोक उचलून आणले. आता वाटते ना गर्दी. म्हणजे हे त्या फुकट खाऊ गोविंदाचे मित्र नाही. बाई बास. अरे यार, ते मटार सोलून झाले, ते पाणी घालून झालं बाई, ते नळ रिपेअर करून झाले, आता सरबत आणतोय, मग ते ग्लास विसळायला लावणार आपल्याला. बाई आपलं काय त्यांचं सरबत इथे येईपर्यंत ते गरम होऊन जाईल. द्या द्या द्या. घेतो घेतो घेतो. वा. सावकाश. वा. सोडले. वा वा, छान. काही खराब होते. असू दे असू दे. हा. 4 वर्षापूर्वी माझ्या बायकोनं हे कोकम सिरप बनवलं आणि आज मी त्यात पाणी मिसळून सरबत केलं. वा. नाही तर म्हणाल बायको गेली म्हणता आणि बायको सोबत कसं काय बनवलं. हा हा. म्हणजे बायकोचं भूत बीत नाही बरं का. अरे सगळे मटार तुम्ही सोलून टाकलेत. हो. माझ्यासाठी थोडेसे ठेवायचेत ना. काही खराब निघाले. नाही, काही हरकत नाही. आपल्याकडे टाइमपास साठी शेंगा आहेत, त्या आणतो मी. अरे बाई बास झाला टाइमपास. आता द्या ते पैसे द्या आणि सोडा आम्हाला. शेंगा वगैरे राहू देत. तुमच्या नातवाला शोधून आणा आणि आम्हाला पैसे द्या, आम्ही जातो. आणि नातवाला यायला जर वेळ लागणार असेल ना तर घरात असतील तेवढे द्या, पण आम्हाला सोडा आता बास. साहेब मला वाटत नाही यांच्याकडे पैसे आहेत ना, घरात नाही ATM मध्ये. मग असले तरी यांना द्यायचं तरी नाही. अंकल
एक काम करा, राहू देत पैसे. आम्ही सोशल वर्क केलं असं समजू. ओके चल साहेब, एन्जॉय. थांबा. पैसे द्यायला आहेत माझ्याकडे, पण पैसे आणायला गेलेला नातू मात्र नाही. मुलगा जर्मनीला शिकायला गेला, तिथेच सेटल झालं. नोकरी धरून लग्न करून तिथेच सेटल झालं. इथे याचं नाव घेत नाही. एकदा आला होता, पण त्याच्या बायकोला इतकं वातावरण जमत नाही म्हणून निघून गेला. त्याला मुलगा झाला, पण आम्ही नातवाचं तोंड फक्त व्हिडिओत आणि फोटोत बघितलं. आता आमचा नातू कसा दिसतो आम्हाला माहित नाही. तरी आम्ही दोघं म्हातारी खुश होतो. पण ती सुद्धा गेली. 4 वर्ष झाली या घरात मी एकटाच आहे. बाकी सगळं ठीक आहे हो, पण इथे बोलायला कोणीच नाही. बायकोच्या फोटोशी आणि नातवाच्या फोटोशी किती बोलू. या घराच्या भिंतींशी, इथल्या सगळ्या वस्तूंशी बोलून पोट भरत नाही हो. म्हणून कोणी भेटलं तर मी त्यांच्याशी बोलत राहतो. मला एकटं वाटतं म्हणून. असो, मी खूप बोललो. तुम्हाला उशीर होत असेल ना, निघा तुम्ही. देव तुम्हाला यश समृद्धी देव. हे घ्या पैसे. पैसे नको. अरे अरे पार्टीला कोण पैसे देतं का? भाई आपली पार्टीसाठी आलोय आम्ही. एग्जैक्टली. हाँ, खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार. अंकल, साइरस और पप्या. हाँ, और ख्याली पुलाव और पनीर पुलाव. क्या बात है. खूप यशस्वी व्हा, खूप यशस्वी व्हा. अरे चलो यार, पार्टी करते. चलो, पार्टी करू मस्त पैकी. हा चला आरामात. व्यवस्थित. हा व्यवस्थित. इकडे आपल्याला आज एकदम यंगस्टर्स बरोबर पार्टी. चला. येस. आरामात. हा तर मग इकडे आल्यावर तुमचं काहीतरी प्रॉब्लेम होतो बहुतेक. असं काहीतरी इकडेच बरोबर आलं. तोल जातो रे बाळा, तोल जातो. तोल जाणं बरं नाही. तू काय पाडतो सगळं? खातोय कसं. अरे मग मटर खाल्ले तर काय? मटर खाल्ले तर चालतात ना. असू दे. जर काका बेस्ट पुलाव. टेस्ट.